उद्या आटकेपार झेंडे फडकवणारे होळकरशाहीचे संस्थापक श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती आहे। ही जयंती आतापर्यंतची या देशातील सर्वात मोठी ऐतिहासिक जयंती आझाद मैदानामध्ये साजरी करायची आणि धनगरांच्या घटनादत्त एसटी आरक्षण अंमलबजावणीचा लढा अधिक मजबूत करायचा म्हणून आज जालन्याच्या या क्रांतीच्या भूमीतून आम्ही निघालोय। आमची सरकारला विनंती आपल्या माध्यमातून स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी लाखो बांधवांना सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर आपला प्रश्न सोडवतो। सध्याचे देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा सोलापूरला लाखो धनगर बांधवांना सांगितलं होतं आम्ही आलो की सत्तेत तुमचं आरक्षण सोडवतो। या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बारामतीच्या भूमीमध्ये लाखो लोकांसमोर सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ। आज ती वेळ आलेली आहे। सरकारला आमची सांगणं आहे, काल सुद्धा परवा आमची मुख्यमंत्री महोदयांसोबत सविस्तर बैठक झाली, सविस्तर चर्चा झाली। तिथं सुद्धा आम्ही सांगितलं की फडणवीस साहेब आता आपल्याला हे आरक्षणाची अंमलबजावणी करून आमचा घटनादत्त अधिकार आम्हाला बहाल केल्याशिवाय तुमचा शब्द पाळल्याशिवाय दुसरा पर्याय नाही। परवा सुद्धा मीटिंग मध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ज्या काही गोष्टी सगळ्या सविस्तर चर्चा झाली, त्यांनी सांगितलं की पुन्हा आम्हाला वेळ थोडासा लागेल। आम्ही त्यांना नम्रपणे सांगितलं की 12 वर्षापासून आपल्याला आम्ही वेळ दिलेला आहे। मागच्या वर्षी याच सप्टेंबर महिन्यामध्ये 16 दिवस आम्ही पंढरपूरला उपोषण केलं होतं। त्यानंतर मागच्या 6 महिन्यापूर्वी सप्टेंबर मध्ये 16 दिवस उपोषण केलं। मागच्या 1.5 वर्षात काय झालं, मागच्या 6 वर्षात काय झालं, म्हणून आता वेळ साहेब नाही, आमचं ठरलेलं आंदोलन आहे, आम्ही करणार। 21 जानेवारीला ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं आंदोलन दडपण्याचं काम केलं, यावेळेस कृपा करून आमची विनंती आहे तुम्हाला की हे करू नका। मी सगळ्यांना सांगितलं होतं परवानगी मिळाली तर धनगर मल्हार मावळे कमी येतील, परवानगी नाही मिळाली तर कैक पटीनं येतील आणि आम्हाला अटक करण्याचं नाटक जर मागच्या सारखं केलं तर लोक किती येतील हे कुणालाही सांगता येत नाहीत आणि मुंबईत काय होईल सांगता येत नाही। पोलीस प्रशासनानं आम्हाला सहकार्य केलेलं आहे। मी सर्व पोलीस प्रशासनाचे आभार या ठिकाणी मानतो की त्यांनी आमच्या घटनादत्त अधिकारानुसार भारताच्या प्रत्येक नागरिकाला जो आंदोलन करण्याचा अधिकार आहे आम्हाला ही आंदोलन करण्याची परवानगी दिली। उद्या सुद्धा मुंबईत गेल्यानंतर मी आजच या ठिकाणी नम्रपणे सर्वांना महाराष्ट्राला सांगतो, शासनाला सांगतो, उद्या 10 वाजता जयंती साजरी केल्यानंतर ज्या क्षणी आमच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होईल, आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाचा मार्ग मोकळा होईल, त्या क्षणी आमचं आंदोलन संपेल, तोपर्यंत संपणार नाही। आंदोलन आमरण उपोषण।